श्री स्वामी समर्थ व्रतकथा. श्री स्वामी समर्थ व्रतकथा पोथीला अष्टगंध, फुलं, हळदी कुंकू, तुळशीपत्र अर्पण करून धूप दीप दाखवून नमस्कार करावा. श्री गणेशाय नमः, श्री गुरु स्वामी समर्थाय नमः असे स्मरण करून व्रतकथेला सुरुवात करावी. मायानगरी मुंबईमध्ये पत्नी घरकाम व पती मोलमजुरी करणारे एक गरीब परंतु सत्वशील दाम्पत्य आयुष्यभर काबाड कष्ट करून अत्यंत हालाखीचे जीवन व्यतीत करत असताना त्यांनी आपल्या एकुलत्या एक पुत्राचे पालनपोषण करून त्याला शिक्षण दिले. मुलाचे शिक्षण झाल्यावर मुलगा नोकरी करील आणि आपल्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊन उतरत्या वयात सुखाचे दिवस येतील अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. शिक्षण पूर्ण होताच मुलाला खाजगी कंपनीत नोकरी लागली खरी, पण कलीच्या प्रभावाने मुलाला वाईट सवयी, छंद, व्यसन लागून तो पूर्णतः व्यसनाधीन झाला. मुलाची अशा प्रकारची अवस्था पाहून जीवनाचा अंत करावा असा विचार त्यांच्या मनात वारंवार येत होता. त्यांची ईश्वरावर पूर्णपणे श्रद्धा होती. ईश्वर आपल्याला एक ना एक दिवस सुखाचे दिवस दाखविल अशी त्यांना आशा होती. म्हणून ते दाम्पत्य वेगवेगळी व्रतवैकल्य करू लागले. याचे फळ म्हणून मुलाच्या वागणुकीत फरक पडला. पण पूर्वीच्या कर्जाच्या बोजामुळे घरात लक्ष्मी टिकेनाशी झाली. कर्ज फेडता फेडता नाकी न येऊ लागले. घरही गहाण पडले होते. म्हणतात ना, नरकवास भोगताना जेवढे दुःख होत नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने दारिद्र्य जीवन जगत असताना दुःख यातना होत असतात. अशा दारिद्र्य अवस्थेतही त्यांनी मुलाच्या विवाहाचा विचार केला, कारण विवाहानंतर सुनेच्या पायगुणाने तरी आमचे भाग्य उजाळेल अशी त्यांना शेवटची आशा होती. मुलाचा विवाह झाला. सून घरात आली, परंतु नव्याची नवलाई याप्रमाणे काही दिवस गेले आणि काही दिवसाने सुनेने आपले खरे रूप प्रकट केले. सासू सुनेची कडाक्याची भांडणे, कलह, सर्वाचीच दुभंगलेली मने, त्यात आजारपण, दुःख, दारिद्र्य, कर्ज, उपासमार, चिंता यांनी जीवन व्याकुळ होऊ लागले. एके दिवशी त्या काम करत असलेल्या घरात धर्मस परमपूज्य देवेंद्र गुरुजी यांनी लिहिलेलं सुखी संसाराचे रहस्य, सुखी जीवनाची गुरुकिल्ली, यशस्वी जीवनाचे अनमोल रहस्य अशी बरीचशी पुस्तके पाहायला मिळाली. त्यांनी मालकिणीकडे एक पुस्तक वाचावयास नेऊ का असे विचारले. मालकिणीने घेऊन जा म्हणताच कधी घरी नेते आणि ते पुस्तक वाचते असे त्यांना झाले. पुस्तकाचे वाचन सुरू केले. वाचनाने त्यांचे मन चैतन्यमयी झाले. जीवन जगण्याचा आशेचा किरण त्यांना दिसू लागला. गुरुजींना भेटून आपली जीवनगाथा सांगावी, मार्गदर्शन घेण्याची इच्छा निर्माण झाली, म्हणून त्यांनी आम्हाला फोन केला. त्यांना गुरुवारी भेटण्यास या असे सांगितले. गुरुवारी दोघे पती पत्नी येऊन त्यांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आणि आपली जीवन व्यथा सांगताना दोघेही ओक्साबोक्षी रडले. त्यांची व्यथा ऐकून घेतली आणि त्यांना स्वहस्तलिखित श्री स्वामी समर्थ 9 गुरुवारची व्रतकथा पोथी हातात देऊन 9 गुरुवारचे व्रत यथाशक्ती करण्यास सांगितले. त्यांनी भावभक्तीने श्रद्धापूर्वक 9 गुरुवारी व्रतकथेचे विधीपूर्वक पूजन करून वाचन केले. 9व्या गुरुवारी उद्यापनही केले. वर्षभरातच त्यांच्या घरातील भांडणे कलह शांत होऊ लागले. परिस्थितीत सुधारणा होऊ लागली. श्री स्वामी समर्थ 9 गुरुवारच्या व्रतकथेने त्यांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान प्राप्त झाले. आपल्या जीवनातही असे अनमोल क्षण यावेत. घरात सुख शांती नांदून समाधान प्राप्त व्हावे म्हणून हे स्वामी समर्थांचे 9 गुरुवारचे व्रत प्रत्येकाने श्रद्धापूर्वक भक्तिभावनेने केले पाहिजे. पूर्वी कर्नाटक प्रांतातील खेडमनूर गावातील चोळप्पा रामचंद्र नाईक नावाच्या भक्ताने पूर्वजन्मी स्वामींची अनन्यभावे सेवा केली होती. म्हणून त्याच्या घरी पूर्वपुण्याईने प्रत्यक्ष ब्रह्मांडनायक श्री स्वामी महाराज स्थहून येऊन त्यांची परमपावन चरणकमल त्याच्या घरी विसावली होती. चोळप्पा खरोखरच भाग्यवान होता, कारण देवाधिकांना सुद्धा ज्यांच्या चरणांचे दर्शन होणे दुर्लभ असे भगवान स्वामी समर्थ चोळप्पाच्या घरी स्वतःहून आले होते. ज्या ब्रह्मांडनायक मूळ पुरुषाच्या केवळ चरणस्पर्शाने दर्शनाने अनेक कमलपुष्पे फुलतात, बद्धजड जीवांचा उद्धार होतो, जीवाला मोक्षप्राप्ती होते, अशा स्वामी समर्थांचे दर्शन घडावे म्हणून तपस्वी, योगी निराहार राहून, मौन धरून, कोणी एका पायावर उभे राहून, कोणी आकाशाकडे पाहून त्याच्या बिंदुरूपाचे ध्यान करून, होमहवन करून, भजन कीर्तन, अन्नदान, तीर्थयात्रा, तर कोणी संसार सोडून संन्यास घेतो. असे पराकोटीचे स्वरूप असलेले अच्युत्यानंद श्री स्वामी महाराज 18वे दारिद्र्य नांदत असलेल्या चोळप्पाचा भाग्योदय करण्यासाठी त्याच्या घरी जणू काय कामधेनू रूपाने आले होते. श्री स्वामी समर्थ व्रतकथा संपूर्ण. ओम नमो श्री स्वामी समर्थाने आहार भक्ष्यभोज्यचं नैवेद्य प्रतिगृह्यताम असे म्हणून पुरणपोळी, खिचडी, बेसनचे लाडू, कडबोळी अथवा आपल्या घरात शिजलेल्या अन्नाचा नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्याकरिता ताट ठेवणार त्या जागी पाण्याने चौकोन करून त्यावर ताट ठेवून गायत्री मंत्र म्हणत 3 वेळा तुळशीपत्राने नैवेद्यासभोवती पाणी फिरवावे व ते तुळशीपत्र नैवेद्यावर ठेवावे. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम उत्तरापोषणम समर्पयामी, हस्तप्रक्षालनम समर्पयामी, मुखप्रक्षालनम समर्पयामी, करोद्वर्तनार्थे चंदनम समर्पयामी. श्री स्वामींच्या मूर्तीला चंदन लावून एक पळी पाणी ताम्हनात सोडून नमस्कार करावा. श्री स्वामी समर्थांची आरती करावी. उत्तर पूजा. व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून धूप दीप दाखवावा. स्वामींच्या मूर्ती व्यतिरिक्त इतर पूजा साहित्यावर पुढील मंत्र म्हणून अक्षता घालाव्यात.
मंत्र हे यंतु देवगणा सवे पूजामादाय पार्थिवीम इष्टकाम प्रसिद्धेर्थ पुनरागमनायच. निर्माल्य वाहत्या पाण्यात सोडावे अथवा वड पिंपळ अशा मोठ्या झाडांच्या बुंध्याशी ठेवावे. पूजेत मांडलेल्या नारळाने सुवासिनीची ओटी भरावी. घरच्या देवापुढे ठेवलेला नारळ फोडून प्रसाद करावा. प्रत्येक गुरुवारची दक्षिणा एकत्र सांभाळून ठेवून उद्यापन झाल्यावर स्वामी समर्थांच्या मठात मंदिरात दान पेटीत टाकावी. व्रताचे नियम: सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून शुचिर्भूत व्हावे. दिवसभर उपवास करावा. संपूर्ण पूजा झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री उपवास सोडावा. स्त्रियांचा मासिक धर्म तसेच सोयर सूतक आल्यास व्रताचरण करू नये. उपवास मात्र करावा. जेवढ्या गुरुवारी अशा कारणांमुळे व्रताचरण करता न आल्यास तेवढे अधिक गुरुवार करून 9 गुरुवारची संख्या पूर्ण करून त्या पुढील गुरुवारी उद्यापन करावे. काही महत्त्वाच्या प्रसंगी प्रवास करावा लागला तरी उपवास सोडू नये. दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा जप करावा. मात्र हा गुरुवार गृहीत न धरता पुढील गुरुवारी व्रत करावे. व्रताच्या दिवशी एकादशी, महाशिवरात्री, अमावस्या आल्यास फक्त उपवास करावा. तो गुरुवार गृहीत न धरता एक गुरुवार अधिक करून त्यानंतर उद्यापन करावे. व्रत करताना शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी यांना सहकुटुंब सहपरिवार दर्शनाकरिता बोलवावे. हे व्रत कोणत्याही जाती धर्मातील स्त्री पुरुषांना आणि मुलामुलींनाही करता येते. सपत्नीक केल्यास अधिक उत्तम. रात्री भजन, गायन, कीर्तन यापैकी कार्यक्रम ठेवावे. व्रताचे दिवशी तसेच उद्यापनाचे दिवशी दर्शनार्थ येणाऱ्या प्रत्येक स्त्रीपुरुषांना या पोथीची एक प्रत सप्रेम भेट म्हणून द्यावी. 9 गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत रोज कावळ्याला दही भात ठेवावा. मुंग्यांना चिमुठभर साखर ठेवावी. गायला चारा घालावा. कुत्र्याला पोळी द्यावी. गरिबाला शिजलेले अन्न द्यावे.